नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता आपलं अशा पद्धतीने आपण मकी पेरून काढलं आहे मित्रांनो. कारण की कसं आहे, त्या आपल्याला फक्त आपले बैल किंवा आपले बकरी बैलसाठी आपण टाकून देत आहे. असं पेरून दिलेलं आहे हाताने. या टिकमच्या सहाय्याने आपण बघू हा टिकाम आहे. या टिकमच्या सहाय्याने आपण असं रेषा पाडून घेतले, सरळ रेषा पाडून घेतल्या. त्या रेषेमध्ये टाकून दिले मका पाहू तुम्ही. हे एकदम जाड मका टाकून दिलेले आहे, जेणेकरून आपल्या बैलांसाठी खाण्यासाठी आपण स्पेशल टाकत आहे. असं ते कांदा रोप काढून असं पडलेला वावर होता. तरी 1 2 3 आणि ह्या 4 असे 4 वाफे आपण टाकून दिलेले आहे. जेणेकरून म्हणजे याच्यात आपण दाणे टाकून त्याला एकदम लेवलिंग करून दिलेले आहे, जेणेकरून दाणे बनवून दिलेले आहे. तसंच आपल्याला हे दाणे टाकलेले गेले ते आपल्याला असं लेवलिंग करून टाकायचे, म्हणजे हे दाणे बुंजले जातील. असं केल्यामध्ये दाणे बुंजले जातील. अशा पद्धतीने आपल्याला दाणे बुंजून टाकायचे आणि अशा पद्धतीने लगेच आपल्याला पाणी भरून द्यायचं मित्रांनो. कारण की त्याच्यात घाण आहे, पण ते घाण आपण साफ करायची काय गरज आहे. कारण की मका आहे आपल्याला फक्त आपल्या बैलसाठी आहे. तर ते तर नाही, ते आपण जेव्हा वाढणार तेव्हा तिला आपण रोपणी करून टाकणार आहे. आणि आता एक काढून टाकणार आहे. घाण काय एवढं विषय नाही. हे फक्त कांदा रोप आहे, ते कांद्याचे काढे, दुसरं काही नाही मित्रांनो. अशा पद्धतीने आपण एक छोटासा प्रयत्न केला आपल्या बैलांसाठी. हिरो चारा उन्हामध्ये खाऊ खायला मिळायला पाहिजे त्यांना. त्यासाठी आपण मका पेरणी करून देतो आहे, जेणेकरून आपल्या जागा रिकामी पडण्यापेक्षा ते आपल्या बैलांना चारा खायला येईल उन्हाळ्यामध्ये. या हिशोबाने आपण आपलं मका पेरून घेतलं आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा, आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.